तर चला मंडळी, आज बनवूया साबुदाणा कुरडई. अगदी पांढरी शुभ्र आणि विशेष म्हणजे चीक न शिजवता ही कुरडई आपण इथं बनवणार आहोत. म्हणजेच सोप्या पद्धतीने 3 पट फुलणारी ही साबुदाणा कुरडई बनवायला खूप सोपी आहे. तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशा छान छान वाळवण रेसिपी तुम्हाला बघायला नेहमी मिळतील. तर चला सुरुवात करूया. इथं 1 कप साबुदाणा मी घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आता आपण भिजत घालणार. एरवी जसं आपण साबुदाणा भिजत घालतो त्याप्रमाणेच ओव्हरनाईट या साबुदाण्याला आपल्याला भिजत घालायचा आहे. त्यासाठी 2 ते 3 पाण्याने आधी साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग भिजत घालायचा. तर जशी सकाळ होईल तेव्हा आपण आता हा साबुदाणा चेक करूया. तर सकाळ झाल्यावर आपण हा साबुदाणा चेक करत आहोत. तर मस्त दाणेदार हा साबुदाणा झालेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा आहे. एक दाणा असा टम्म फुगलेला आहे आणि दाबता क्षणी अगदी याची पेस्ट तयार होते. पण आपल्याला चीक बनवायचा आहे आणि चीक बनवण्यासाठी हा अजून सॉफ्ट आपल्याला लागेल. तर इथं अर्धा कप अगदी उकळतं पाणी मी यात टाकत आहे. म्हणजेच गरम पाणी यात टाकायचं आहे आपल्याला. त्यामुळे साबुदाणा हा मस्तपैकी सॉफ्ट होईल, जसं आपल्याला गरजेचं आहे. तर आता यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 2 तासानंतर आपण हे चेक करूया. तर 2 तासानंतर तुम्ही बघू शकता भांड्याची जी लेयर होती ती किती प्रमाणात वर आलेली आहे. म्हणजे साबुदाणा अगदी फुलून तयार आहे आणि एक एक दाणा असा टपोरा झालेला आहे. हाताने दाबता क्षणी याची पेस्ट तयार होते. अशाच प्रकारचा साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे. आता पुढे एक चाळणी मी एका मोठ्या भांड्यावर ठेवली आहे आणि त्यावर हा साबुदाणा टाकून घेतलेला आहे. तर मंडळी, आपल्याला इथं चीक करायचं आहे आणि चीक म्हणजे न शिजवता करायचं आहे. तर फक्त या साबुदाण्याला अशा प्रकारे वरच्या साईडने प्रेस करत जायचं चमच्याच्या मदतीने आणि खाली अशी मस्त पेस्ट तयार होते. आणि जर चाळणी तुमच्याकडे पूर्ण करण्याची असेल तर नक्कीच वापरा, म्हणजे छान याचं चीक पडतो. तर अशा प्रकारे चाळणीला तुम्ही बघू शकताय अगदी प्लेन हा चीक तयार झालेला आहे. म्हणजेच साबुदाणा अगदी गॅसवर न शिजवता हा चीक आपण बनवलेला आहे. तर याच पद्धतीने संपूर्ण साबुदाणा आपण व्यवस्थित चाळणीमधून असा बाहेर काढून घेऊ, म्हणजे याचा चीक तयार करून घेऊ. आणि हा चीक जर जवळून पाहिला तर लक्षात येतं की यात एकही साबुदाण्याचा कण राहिलेला नाही. अगदी प्लेन हा चीक तयार झालेला आहे. तर आता बस हा प्लेन चीक आपण पुढे कुरडई बनवण्यासाठी वापरूया. त्यासाठी फक्त एक सपाट चमचा मीठ मी घातलेला आहे आणि व्यवस्थित हे मीठ फक्त आपल्याला या चिकामध्ये मिक्स करायचं आहे. मिठासोबत जर तुम्हाला आवडत असेल तर पाव चमचा पापड खार देखील तुम्ही यात घालू शकता, म्हणजे रिझल्ट अजून छान येईल. पण मी इथं पापड खार वापरलेला नाही. आता पुढे जाऊया. इथं या साच्याचा म्हणजे मोल्डचा मी वापर करणार आहे. तर आपली नेहमी कुरडई बनवण्याची चाळणी मी याला लावलेली आहे आणि थोडा पाण्याचा हात ओला करत असे गोळे या आपण साच्यामध्ये भरून घेऊ. तर मंडळी, अगदी सोपी पद्धत आहे. इथं कमी मेहनतीमध्ये, म्हणजे न चीक शिजवायचा ना आटवायचा, अगदी सोप्या पद्धतीने ही कुरडई बनते. तर तुम्ही बघू शकता यात आपण कुरडई बनवायला सुरुवात केलेली आहे. अशी पांढरी शुभ्र मस्त कुरडई आपली तयार झालेली आहे. तर अगदी परफेक्ट या कुरडया बनतात. यात अवघड असं काही नाही. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवलं तरी ही रेसिपी तुम्ही चुकणार नाही. अशीच परफेक्ट कुरडई तुम्ही घरी नक्की बनवाल. तर अशा परफेक्ट कुरडईसाठी व्हिडिओला लाईक नक्की करा. तर 1 कप साबुदाण्यामध्ये आपल्या ह्या 8 ते 10 कुरडया तयार होतात. आता वरची लेअर चांगली सुकल्यानंतर काही तासानंतर आपण ही कुरडई पलटवून घ्यायची, म्हणजे वरची बाजू कोरडी झाल्यावर खालच्या साईडनेही सुकायला पाहिजे, म्हणून मी आता ही अशी पलटून घेणार आहे. आणि जसं की आपल्याला ह्या कुरडया वर्षभर स्टोअर करायच्या असतात, तर 2 दिवस कडकडीत उन्हात छानपैकी तापवून घ्यायच्या आणि मग स्टोअर करायच्या, म्हणजे या खराब होणार नाही. तर तुम्ही बघू शकताय उन्हात व्यवस्थित 2 दिवस वाळल्यानंतर परफेक्ट कुरडई आपली तयार झालेली आहे. अगदी पांढरी शुभ्र आणि एकही कुरडई अशी तुटलेली नाही, बिघडलेली नाही. अगदी परफेक्ट आलेली आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात कुरडया बनवायच्या असेल त्या प्रमाणात तुम्ही या कुरडया बनवू शकता. आता जशी कुरडई परफेक्ट आहे तशी तळल्यानंतर अगदी 3 पटीने ही कुरडई फुलते. तर तुम्ही बघू शकताय मंडळी, अगदी पांढरी शुभ्र आणि 3 पटीने फुलणारी ही अशी मस्त कुरकुरीत आपली कुरडई तयार झालेली आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही साबुदाणा कुरडईची रेसिपी? आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. अशा कुरडईप्रमाणेच भरपूर वाळवण रेसिपी मी शेअर केल्या आहे आणि करत राहणार. तर त्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला याचे नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत.
पुन्हा एकदा. तर तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.